शिर्डी आणि संगमनेर पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड तुम्हाला माहित आहे का? बहुतेक लोकांचं उत्तर नाही असंच असेल, पण आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत अशा ठिकाणी जिथे निसर्ग, शांतता आणि महादेवांचा आशीर्वाद तिन्ही एकत्र अनुभवायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, आज काही प्लॅन नव्हता, पण अचानक ठरलं आणि आम्ही निघालो एक अशा ठिकाणी ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. शहर मागे पडलं आणि निसर्गाची खरी सुरुवात इथून झाली. काही वेळातच आम्ही गोगल गावात पोहोचलो आणि इथून सुरू होतो श्री दुधेश्वर गडाचा प्रवास. हीच आहे श्री दुधेश्वर गडाची भव्य कमान आणि इथून पुढे प्रत्येक पाऊल निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातो. दुरून दिसणारा हा गड जितका सुंदर दिसतो, जवळ गेल्यावर त्याच्या सौंदर्याच्या प्रेमातच पडाल. आता सुरू झाला खरा प्रवास. मातीचा रस्ता, चढ आणि भन्नाट ऍडव्हेंचर राईड. बाईकचा प्रवास इथे संपला. आता महादेवाच्या भेटीसाठी प्रत्येक पायरी चढायची होती. सुरुवात गणरायांच्या दर्शनाने केली, कारण प्रत्येक शुभ प्रवासाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने. थोडा दम लागला, पण वर पोहोचल्यावर समोरचा दृश्य पाहून सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. श्री दुधेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि काही क्षण फक्त शांत बसलो. अशा ठिकाणी आल्यावर मन आपोआप शांत होतं. डोंगर, ढग, गार वारा आणि डोळ्यांना सुखवणारं हे दृश्य मोबाईल मध्ये कैद करता येतं, पण इथली फिलिंग शब्दात सांगणं कठीण आहे. अशा ठिकाणी मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण कायम आठवणीत राहतो. थोडा वेळ निवांत घालून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात अचानक एक साप दिसला. गाडी थांबवली आणि त्याला कोणतीही इजा न करता काठीच्या मदतीने सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला जाऊ दिलं. निसर्गात फिरत असताना प्रत्येक जीवाचा आदर करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच भन्नाट प्रवासासाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.